राज्याच्या क्रीडा धोरणाची ऐसीतैसी करणाऱ्या भ्रष्ट आणि लाचार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि महाराष्ट्रातील खेळाडूंना न्याय द्यावा, जेणेकरून ऑलिम्पिकसारख्या खेळांमध्ये महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल होईल. याकरिता खुद्द खेळाडूंनाच आता खेळ सोडून आंदोलनाच्या मैदानात उतरावं लागत आहे. यापेक्षा राज्याला लाजिरवाणी गोष्ट कोणती असेल? आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. आपल्याला सांगताना आज काही गोष्टी सांगताना आपल्याला थोडंसं मला म्हणजे खेद वाटतोय की आज आपण आपला देश हा जगामध्ये लोकसंख्येच्या दृष्टिकोनातनं दुसऱ्या क्रमांकाचा आपला भारत देश आणि ऑलिम्पिकच्या यादीमध्ये आपला भारत देश हा कुठल्याच स्थानावर नाही. अगदी पाकिस्तानच्याही मागे आपला ऑलिम्पिकच्या यादीत नंबर येतो. एवढी वाईट परिस्थिती या क्रीडा विभागाची या देशात झालेली आहे. आता त्याच्या पाठीमागे बरेच कारणं आहेत. त्या संदर्भात आम्ही बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला की खेळाडूंना ज्या सुविधा इतर देशामध्ये मिळतात किंवा इतर ठिकाणी मिळतात तर त्याचाच भेदभाव तुम्हाला मी आज या ठिकाणी प्रात्यक्षिक या प्रेस कॉन्फरन्सद्वारे आपल्याला सांगू इच्छितो. महाराष्ट्र राज्यातील क्रीडा विश्वातील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांची मनमानी व खेळाडूवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात दिनांक 23 जून 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता मुंबई येथे राज्यभरातील जवळपास 1200 खेळाडूंचे बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या आंदोलनाचं नेतृत्व राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक महेश इंदापुरे, त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू सुरेखाताई शिरसाट या करणार आहे. आपल्याला सांगताना मिशन ऑलिम्पिक 2036 असं भारत सरकारचं या ठिकाणी आपल्या देशामध्ये स्लोगन चालू झालेलं आहे. पण खरोखर तुम्हाला असं वाटतं का की मिशन 2036चं जर आपण स्वप्न बघतोय आणि आता ज्या खालच्या मागण्या आहेत, आता इथे पहिली मागणी आमची जी आहे की CBSE बोर्डाचे जे खेळाडू आहेत जे महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून देण्यामध्ये शालेय स्पर्धांमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतात, तर त्या CBSE बोर्डाच्या खेळाडूंना तुम्ही ग्रेस गुण देत नाही. जे तुम्ही SSC बोर्डच्या खेळाडूंना देता पण CBSE ला देत नाही. स्पर्धाही तीच आहे, खेळाडूही तेच आहे, फक्त बोर्ड वेगळं आहे. परंतु नुकसान हे दोन्ही खेळाडूंचं होतं. जेव्हा शालेय जीवनात ते अभ्यास करत असतात तेव्हा खेळत असताना दोघांचंही त्या ठिकाणी नुकसान होत असतं शालेय स्तरावर. त्यामुळे या ठिकाणी आमची मागणी आहे की बाबा CBSE बोर्डाच्या खेळाडूंना देखील आपण ग्रेस गुण द्यावे. त्याचं कारण असं आहे की बघा 20 डिसेंबर 2018 ला शासन निर्णय आहे. 20 डिसेंबर 2018चा शासन निर्णयामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी व 12वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची नियमावली केलेली आहे. म्हणजे जो खेळाडू 10वी 12वी वर्षात खेळतो त्याला अधिकचे गुण बोर्ड एक्झाम मध्ये देण्यात यावे अशी तरतूद महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी केलेली आहे. त्या संदर्भात बरेच GR तयार झालेले. तर ही आमची मागणी की या ठिकाणी CBSEच्या खेळाडूंना न्याय द्यावा, कारण की दोन्ही खेळाडू हे महाराष्ट्रासाठी खेळतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही तो शैक्षणिक न्याय झाला की CBSE बोर्डाचा अभ्यासक्रमही थोडा किचकट असतो SSC बोर्डाच्या कम्पेअर टू, परंतु त्यांना मार्क्स मिळत नाही. म्हणून काय होतं अशा परिस्थितीत मुलं 9वी 10वीला येतात तेव्हा चांगला टॅलेंट असून देखील त्या ठिकाणी खेळाडू हे खेळापासून दूर चालले जातात. कारण की पालकांचं हॅमरिंग असतं, पुढे लोड असतात, नीट JEE जास्त स्कोरिंग या अशा प्रकारचा जो लोड आहे त्यामुळं मुलं आपले हे खेळापासून दूर जातात, जे की ऍक्च्युली हे व्हायला नाही पाहिजे. ते होतं आणि टॅलेंट असलेला खेळाडू हा बाहेर निघतो. म्हणून या खेळाला बिलकुल म्हणजे बोर्डाला प्राधान्य देणं फार गरजेचं आहे. आणि मी सुरेखा भानुदास शिरसाट शिवछत्रपती पुरस्कार खेळाडू
वयाच्या 9 वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी या बालेवाडी स्टेडियम येथे खेळाडू घडावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने एक स्कीम आहे क्रीडा प्रबोधिनी. यामध्ये खेळाडू घडावेत यासाठी अंडर 14 इयर्सचे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी लहानपणापासून ते कसे घडतात यासाठी हे खूप चांगलं धोरण आहे आणि त्यासाठी ती प्रबोधिनी उभा केलेली आहे. त्यामध्ये मी 9 वर्षाची असताना गेम सुरू केला, परंतु आज माझी परिस्थिती जी आहे यासाठी काही कारणं आहेत. त्यासाठी हे जे क्रीडा आरक्षण आहे, हे जे 5% आरक्षण म्हणतो आपण, तर ह्या 5% आरक्षणामध्ये खरंच हे खेळाडूंना पुरेसं आहे का? तर ते क्रीडा आरक्षण जे आहे ती आमची मागणी आहे की 5% वरून 10% करण्यात यावं, की जेणेकरून या महाराष्ट्रातील खेळाडूंना न्याय मिळेल आणि खेळाडू हे नोकऱ्यांपासून वंचित राहणार नाही. त्याचप्रमाणे आमचा जो शिवछत्रपती पुरस्कार खेळाडूंचा मुद्दा आहे की आम्हाला थेट नियुक्ती देण्यात यावी. आज आम्ही या महाराष्ट्रासाठी 15 ते 20 नॅशनल्सला मेडल्स विजेते आहोत आणि त्याचप्रमाणे भारताचं प्रतिनिधित्व 3 वेळेस केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्हाला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार आज आम्हाला दिला गेला. तर आज आमची परिस्थिती जर बघितली तर सांगायला सुद्धा वाईट वाटेल ह्या पद्धतीचं आहे. आज काही खेळाडू गॅरेजमध्ये काम करतात, कुणी चहाची टपरी चालवतं, तर कुणी रिक्षा चालवतं. आज मी स्वतः बेरोजगार आहे. आज मी ह्या महाराष्ट्रासाठी खेळले. 30 ते 40 नॅशनल्सला मेडल्स आहेत मला. लगातार शालेय नॅशनल्समध्ये मी 7 वेळेस सुवर्ण पदक विजेती राहिले. आणि त्यानंतर माझ्यासारख्या खेळाडूवर जर बेरोजगाराची वेळ येत असेल तर यासाठी हे जे क्रीडा धोरण आहे किंवा जे भ्रष्ट अधिकारी आहेत हे मला असं वाटतं याच्यामध्ये कारणीभूत असतात. याच्यासाठी सर जे आता थेट नियुक्तीचे जे खेळाडूंना थेट नियुक्त्या दिल्या गेल्या त्यासाठी जे 5% आरक्षणामध्ये खेळ नाहीत, कॉमनवेल्थ एशियनमध्ये हे खेळ नाहीत आणि ऑलिम्पिकमध्येही नाही, अशा खेळाडूंना तुम्ही जर थेट नियुक्त्या क्लास 2चे पदं जर तुम्ही देत असाल आणि एवढे मोठे जर घोटाळे करत असाल आणि ह्या महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार खेळाडू घेऊन आम्ही बेरोजगार राहत असोल तर हे आमच्यासाठी अतिशय वाईट वाटणारी गोष्ट आहे. आणि आम्ही ह्या महाराष्ट्राकडून खेळलो तर ही आमची चुकी झाली का हे आम्हाला वारंवार वाटत राहतं. कारण महाराष्ट्राच्या जे क्रीडा धोरणाच्या याच्यामध्ये खेळाडूंचं जे नुकसान होत आहे याच्यामध्ये मला एक सांगावं असं वाटतं की हे क्रीडा धोरणामध्ये तात्काळ बदल करणं गरजेचं आहे. क्रीडा धोरण हे पारदर्शी असलं पाहिजे आणि खेळाडूंच्या हिताचं असलं पाहिजे. याच्यामध्ये त्वरित बदल करावा ही सुद्धा आमच्या ह्या 23 जून आझाद मैदानात जे बेमुदत उपोषण करत आहोत त्याच्यामध्ये आमचा हाही पॉइंट आहे की आम्हाला तर त्या पद्धतीने आम्ही 23 जूनला उपोषण करत आहोत. त्यामध्ये आमच्या बऱ्याच काही मागण्या आहेत. त्यामध्ये जे बाल खेळाडू आहेत त्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून या महाराष्ट्रामध्ये काय धोरण आहे. तर आमची मागणी आहे की विभागातील क्रीडा संकुल संभाजीनगरचे जे आहे तर त्या खेळाडूंना संभाजीराजे पुरस्कार देण्यात यावा की जेणेकरून त्या बाल खेळाडूंचं प्रोत्साहन वाढलं जाईल आणि ह्या महाराष्ट्रासाठी देशासाठी त्यांचं काम हे खेळांमध्ये वाढेल. आणि जसं आता आमच्या ताईने सांगितलं की 5% वरून 10%, याचे एकमेव कारण आहे की 2005ला खेळाडू संख्या जर 1000 असेल, 1,00,000 असेल, त्यातले 5% खेळाडू म्हणजे 1,00,000 खेळाडू. आज 2026 मध्ये हे खेळाडू दरवर्षी 1000 खेळाडू जरी तुम्ही धरले तर 2026 म्हणजे 26 वर्षात जवळपास
26,000 खेळाडू घडले असतील. त्यानंतर आमची मागणी त्यामुळेच आहे की त्यामध्ये खेळाची वाढ झाली, खेळही वाढले आणि प्लस तुमचं खेळाडूही वाढले. तर त्या ठिकाणी शासनाने हा विचार नक्की करावा की खेळाडू आरक्षण हे अजून याच्यात एक मागणी आहे की महिलांसाठी खेळाडू आरक्षण वेगळं करावं. महिलांसाठी महिला खेळाडू असेल त्याला पुरुष खेळाडू सोबत स्पर्धा करावी लागते आणि त्या ठिकाणी महिलांना न्याय मिळत नाही. म्हणून महिला खेळाडूंसाठी देखील त्या ठिकाणी शासनाने त्याची काळजी घेतली पाहिजे. कारण की पुरुष खेळाडू आणि महिला खेळाडू या दोन्हीमध्ये अंतर त्यांनी ठेवला पाहिजे. त्या महिला खेळाडूंना त्या ठिकाणी पुरुषांसोबत समांतर आरक्षण देऊ नये. महिला खेळाडूंना स्वतंत्र आरक्षण द्यावं जेणेकरून त्यांना त्याचा लाभ घेता येईल. त्या पुरुषांसोबत तिथेही त्यांना स्पर्धा करायला लावली मग काय फक्त लाडकी बहीण योजना म्हणायचं आणि इकडं सगळं अशा पद्धतीने क्रीडा खात्यात कार्यक्रम सुरू करायचा हे काही योग्य वाटत नाही. त्यानंतर आमची तिसरी मागणी आहे की शिष्यवृत्ती जी आहे ती 11,250 आहे तिसऱ्या मागणी बघा आणि ती आम्ही मागणी करतोय 1,00,000 रुपयापर्यंत करावी महाराष्ट्र शासनाला. त्याचं कारण असं आहे की नाहीतर महाराष्ट्रात खेळाडू सापडणार नाही येत्या काळात. तुम्हाला मी पहिल्यांदाच बोललो की आंतरराष्ट्रीय स्तरावर जर भारताला मेडल देत असेल तर भारतातले फक्त मोजके 2 ते 3 राज्य आहेत. मणिपूर, हरियाणा, पंजाब नॉर्थ साइडचे राज्य हे देशाला मेडल देतात. महाराष्ट्राचं जीडीपी, महाराष्ट्राचं इकॉनॉमिकल ग्रोथ इतकं असून, लोकसंख्या इतकी असून देखील महाराष्ट्र या यादीमध्ये सगळ्यात खालच्या स्टेजला आहे. त्याचे एकमेव कारण या खात्यामध्ये जे धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत, ज्या ठिकाणी पैशाचा खरोखर वापर व्हायला पाहिजे तिथे होत नाही. म्हणून आता आपण महाराष्ट्राची पॉलिसी बघू. आपल्या महाराष्ट्राची पॉलिसी बघा. यांचा शासन निर्णय, महाराष्ट्र राज्याचा शासन निर्णय 2013ला केलेला आहे. त्यात अजूनही बदल नाही. 2013चा शासन निर्णय राज्य सरकारचा, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जो राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आहे 2013चा शासन निर्णय, शालेय राष्ट्रीय स्तरावरला जो खेळाडू आहे त्याला 11,250 रुपये देणार. गोल्ड मेडलिस्टला, सिल्वर मेडलिस्टला 8,950, ब्रॉन्झ मेडलिस्टला 6,000 आणि सहभागीला 3,000. हे आपल्या राज्याची पॉलिसी आहे शालेय स्पर्धेसाठी. परंतु हीच पॉलिसी जर तुम्ही हरियाणात गेले, डिफरंट लक्षात घ्या. हरियाणाची पॉलिसी काय सांगते की त्याच खेळाडूला गोल्ड मेडल जिंकलं तर 3,00,000 रुपये. बघा डिफरंट बघा. माझ्याकडे सगळ्या पॉलिसी समोर आहे आणि मी शासनालाही वारंवार सांगतोय 3,00,000 रुपये सुवर्ण, 2,00,000 रुपये रौप्य आणि 1,00,000 रुपये कांस्य. म्हणजे आम्ही सुवर्ण पदक घेऊन सुद्धा त्यांच्या कांस्य पदकाची बरोबरी करत नाही. तरी महाराष्ट्र आज भारतामध्ये पहिल्या स्थानावर येतो. का? कारण की इथल्या मातीतच खेळाडू घडवण्याची ताकद आहे. त्यामुळे आजही आपण त्या ठिकाणी त्या स्टेजला पोहोचतो. परंतु शासनाचं असं जर दुर्लक्ष खेळाकडे झालं तर आपण बघतोय आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र शून्य आहे. महाराष्ट्राला मेडल नाही आहे. पण ह्या पॉलिसी त्याच्यामध्ये जबाबदार आहे. ह्या ज्या शासनाच्या पॉलिसी आहे, आज 3,00,000चं बघा कुठे आणि 11,000 कुठे. एवढा डिफरंट. त्याच स्पर्धेत जो खेळाडू ज्याला हरवतो त्याला जो हरतो त्याला 3,00,000 मिळतात आणि जो जिंकतो त्याला 1,00,000 आपलं 11,000 मिळतात. म्हणजे एवढा फरक. त्यानंतर बघा आम्ही म्हटलोय की तुमच्या नॅशनल साठी जे तुम्ही कोचेस पाठवतात महाराष्ट्र राज्यातर्फे शासनाच्या स्पर्धेत, तर त्यांना तुम्ही फुकट मध्ये पाठवतात. 1 रुपयाचेही मानधन महाराष्ट्र शासन शालेय स्पर्धेतल्या प्रशिक्षकांना देत नाही. फुकट मध्ये त्यांना काम करून घेतल्या तर ते पण बिचारे खेळ भावनेने येतात आणि खेळासाठी येतात. परंतु शासन त्या लोकांना 1 रुपया पण देत नाही. फक्त जाण्याचं तिकीट काढून देतात. तेही किती वेळेस ते वेटिंग मध्ये असतात. बाथरूमच्या बाजूला उभा राहून आमचे कोचेस फुकट मध्ये स्वतःचा सगळं काही सोडून त्या ठिकाणी जातात, घरदार सोडून. आणि त्या लोकांसाठी 1 रुपयाचं पण मानधन नाही. तर आम्ही मागणी केली आहे की अशांसाठी कमीत कमी 10,000 रुपये आपण प्रशिक्षणासाठी कमीत कमी 10,000 रुपये आपण त्याला जो 8-10 दिवस तो वेळ घालवतो त्यासाठी द्यावे.
आणि जेव्हा राज्य स्तरावर जे शालेय स्पर्धा होता त्याला तुम्हाला माहिती आहे सर मानधन काय असतं? त्याला मानधन आहे 300 रुपये पर डे. जो निकाल देतो, निर्णय देतो, अशा व्यक्तीला दिवसभर राबवल्यानंतर 300 रुपये प्रति दिवस दिलं जातं मानधन शासनाच्या स्पर्धेचं. मग अशा वेळेस आम्ही मागणी केली की कमीत कमी सफाई कर्मचाऱ्याच्या दर्जाला तरी त्याला घ्या, जेणेकरून काय की त्यालाही वाटेल की मी कुठेतरी न्याय द्यायचं काम करतोय. कमीत कमी 1000 रुपये मानधन शासनाने 55 जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, विभागीय स्तरीय स्पर्धांमध्ये द्यावं, ही माझी रास्त मागणी आहे. ह्या मागण्या आम्ही 3ऱ्या क्रमांकाची मागणी होती आमची की शिष्यवृत्ती 11,000 वरून 1,00,000 रुपयापर्यंत द्यावी. आम्हाला हरियाणा एवढी तुम्ही नका देऊ, आम्हाला मान्य आहे. राजस्थान एवढी देऊ नका, परंतु आम्हाला कमीत कमी 1,00,000 रुपये तरी तुम्ही द्या, जेणेकरून खेळाडूंनाही त्याचा काहीतरी लाभ होईल आणि फायदा होईल. परंतु आमचे खेळाडू ज्या रक्ताचं पाणी करतात, मैदान गाजवतात, राज्याचं नाव उंचावतात, अशा खेळाडूंना कधी तुम्हाला, अशा महिला खेळाडूंना तुम्हाला लाडकी खेळाडू योजना काढायची तुमच्या मनात कधी विचार नाही आला का? म्हणून आमची मागणी आहे की लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडकी खेळाडू योजना चालू करावी आणि त्या खेळाडूला प्रतिदिन 1,000 रुपये प्रति महिना त्यांनी कमीत कमी, जास्त मागणी आम्ही केली नाही, 1,000 रुपये प्रति महिना त्या ठिकाणी त्यांना द्यावं, अशी आमची 4थी मागणी आहे. 5वी मागणी आहे की खेळाडू विमा योजना लागू करून जखमी मृत खेळाडूंना मुख्यमंत्री सहायता निधी किंवा क्रीडा मंत्री सहायता निधीमधून सहकार्य व्हावं. जे खेळाडू आमच्या मैदानावर खेळतात, एखाद्या गरीब घरातले खेळाडू असतात भरपूर, त्या एखाद्याचं लिगामेंट इंजुरी झाली किंवा एखाद्याला फ्रॅक्चर झालं, ऑपरेशनची वेळ आली, अशा वेळेस त्या गरीबाकडे पैसे नसतात आणि शासनाला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं आणि विशेष म्हणजे अधिकारी त्या योजनांकडे दुर्लक्ष करतात. म्हणून आज हरियाणामध्ये, राजस्थानमध्ये अशा विमा योजना खेळाडूंसाठी स्वतंत्रपणे बनवल्यात आणि महाराष्ट्रामध्ये त्याला किती लागलं आणि त्यांनी किती कर्तृत्व केलं त्याला काहीही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही. अशी योजनाच महाराष्ट्रात नाही. त्यामुळं अशी योजना शासनाने काढावी, जेणेकरून महाराष्ट्रात इंजुअर झालेल्या खेळाडूला रिकव्हरी मिळेल आणि त्याचा फायदा आज खऱ्या अर्थानं खऱ्या खेळाडूंना मिळेल आणि गरिबाच्या लेकरांना मिळेल. शासनाला आमची अर्थ हाक आहे. त्यानंतर आमची 6वी मागणी जी सगळ्यात महत्वाची आहे, या ज्या योजना काढल्या गेल्यात ना आपल्या, या योजना आपल्या याच्यासाठीच काढल्यात. आता जे जिम साहित्य, क्रीडा व्यायाम साहित्य जे महाराष्ट्र शासन देतं अनुदान म्हणून, ते अनुदानाला तुम्ही जाऊन जर बघितलं वेगवेगळ्या ठिकाणी, त्या गार्डन मध्ये बघितलं तर काही काही ठिकाणी त्याला गाई, म्हशी, गोठे तयार केलेले. जे खेळाडूंसाठी असला पाहिजे प्लॅटफॉर्म, जो पैसा खेळाडूंवर वापरला पाहिजे, तो त्यांनी गाई, म्हशी बांधण्यासाठी आणि स्वतःचे घरं भरण्यासाठी या ठिकाणी तो प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. त्याचे माझ्याकडे सगळे RC कॉपी आहेत. राज्याचे क्रीडा उपसंचालक आहे सुहास पाटील म्हणून. आमची मागणी आहे की यांना बडतर्फ करून ईडी मार्फत बेहिशोबी मालमत्तेची त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे. आता सुहास पाटील जे आहेत यांचं मी तुम्हाला कार्यक्रम सांगतो. यांची नियुक्ती उपसंचालक पदावर शासनाने कुठल्या आधारावर केली हे जेव्हा आम्ही त्यांना मागितलं शासनाला, तेव्हा शासन म्हणतं आमच्याकडे दस्तावेज उपलब्ध नाही. सगळ्यात पहिलं लिखित देतं, आमच्याकडे दस्तावेज नाही. त्यानंतर आम्ही ह्या व्यक्तीवर 2017 साली मुंबईमध्ये गावदेवी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला भ्रष्टाचारासंदर्भात, आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या चौकशी व्हायला पाहिजे ना. प्रमोशन, गुन्हे दाखल पूर्ण पुरावे माझ्याकडे आहे. त्यांना प्रमोशन दिलं, म्हणजे DSO पदावरून त्यांना उपसंचालक केलं, गुन्हा दाखल झाला म्हणून. एवढं छान त्यांचं त्या ठिकाणी हे आहे. त्यानंतर 2023 साली त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले 2023 साली. आणि हे काय करतात महाशय, 2022 ला जी वस्तू तुमची शोल्डर प्रेस मशीन आहे ती यांनी 53,000 ला घेतली होती. 2023 साली हीच वस्तू
2023 साली हीच वस्तू 90,000ला गेली. हे रेट कॉन्ट्रॅक्ट यांचे झालेले आहेत. मग हा जो काही पैसा आहे जवळपास 40,000 एका वर्षात डिस्टन्स कसा येतो एका वस्तूत, असे किती 1200 कोटी रुपयाचे रेट कॉन्ट्रॅक्ट या अधिकाऱ्यांनी केलेले आहेत. आणि यांचा जेवढी कीर्ती वाचायला जाईल तेवढी कमी आहे. अधिवेशनात देखील हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, उन्हाळी अधिवेशन, सगळ्या अधिवेशनात या अधिकाऱ्याबद्दल, याच्या भ्रष्टाचाराबद्दल त्या ठिकाणी विषय मांडण्यात आले. परंतु एवढा पैसा कमावलेला असल्यामुळं मंत्रालयातले पण अधिकारी त्याच्यावर हात टाकू शकत नाही. कारण की एवढी शक्ती या माणसामध्ये आहे की तुम्ही किती शक्ती लावा परंतु याला निलंबित करणं अशक्य. त्यानंतर आम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे आयुक्तांना दिले, क्रीडा आयुक्तांना. त्याच्यावर चौकशी झाली. चौकशी होऊन जवळपास 8 महिने उलटून गेले, 8 महिने. आणि त्या अहवालामध्ये हे स्पष्ट झालंय की यांनी गैरकृत्य केलंय, भ्रष्टाचार झालेला आहे, शासनाची फसवणूक केलेली आहे. पण 8 महिन्यापासून रोज पुरवठा मागतोय मी, रोज त्यांना म्हणतोय की साहेब याच्यावर काय कारवाई झाली. अगदी प्रधान सचिव साहेबांपासून तर प्रत्येक अधिकाऱ्यांपर्यंत मी त्या मंत्रालयाच्या दरबारात खेट्या मारतोय की साहेब हे आमच्या खेळाडूंचे पैसे आहेत, साहेब हे आमच्या खेळाडूंवर अन्याय करणारे आहेत. या अधिकाऱ्यांना पहिलं तुम्ही निलंबित करा, पहिलं त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करा. अतिशय त्यांच्याबद्दल तर अशा तक्रारी क्रीडा क्षेत्रात गेलेल्या आहेत की अतिशय लहान मुलींवर लैंगिक शोषण केल्याच्या संदर्भात त्या अधिकाऱ्यावर तक्रारी झालेल्या आहेत बालेवाडीमध्ये. आणि अशा अधिकाऱ्याला इतक्या भयंकर पद्धतीने त्या ठिकाणी डिफेन्स केला जात आहे मंत्रालयातून. हे सगळ्यात मोठी लज्जास्पद बाब आज या महाराष्ट्रासाठी आहे. आज मी त्यांना वारंवार विचारतोय की सर त्या चौकशीचा अहवाल तुमच्याकडे आलाय, त्याच्यावर काय कारवाई केली. रोज मला एकच उत्तर येतं 8 महिन्यापासून की आम्ही कारवाई करतोय. आणि माहिती अधिकारात जेव्हा मी विचारलं तेव्हा अशी माहिती येते की तुम्हाला ही माहिती देता येत नाही. म्हणजे खुला भ्रष्टाचार करायचा आणि वरून त्या ठिकाणी असं करायचं. आणि आम्ही व्यक्तिगत भांडत नाही, हा आमच्या खेळाडूंचा पैसा आहे, हा आमचा हक्काचा पैसा आहे जो या योजनांमध्ये लागला पाहिजे. म्हणून आमची जी मागणी आहे, आता सुहास पाटील हे तसं बघितलं तर त्यांचे नियुक्तीचे दस्तावेज नाही, गुन्हे दाखल आहे, अधिवेशनात विषय कित्येक दैनिकात, आणि आता जामिनावर बाहेर आहे. आता ते सध्या जामिनावर बाहेर. एवढा सगळा विषय असताना, तुमची चौकशी पूर्ण झालेली असताना तुम्ही निलंबन करायला किंवा बडतर्फ करायला एवढं काय तुम्हाला म्हणजे इंटरेस्ट आहे की त्याला दाबून ठेवायचं. बरं 2023 पासून हा विषय चालू आहे, आज पहिला दिवस नाहीये. म्हणून माझी मागणी अशी आहे की शासनाने जर त्या अधिकाऱ्याला बडतर्फ नाही केलं तर कदाचित आम्ही कुठल्याही परिस्थितीत आझाद मैदान सोडणार नाही. हे मी आजच्या प्रेसच्या माध्यमातून सांगतो. आज हा जो पैसा आहे हा सामान्य खेळाडूंच्या हितासाठी लागला पाहिजे. आमच्या मोदीजी सरकार, भारत सरकार जे आहे त्यांचा 2036 चा जो मिशन ऑलिम्पिक आहे त्याच्यासाठी हे वापर झाला पाहिजे. ना की कोणाला पॅन कार्ड क्लब मध्ये बंगले घेण्यासाठी, ना की कोणाचे गुंठेवारी पुण्यासारख्या शहरामध्ये 3-3, 4-4 गुंठे जमिनी घेण्यासाठी हा पैसा नाही. आणि गाव गोठे बनवण्यासाठी तर बिलकुलच नाही. हा खेळाडूंच्या हिताचा वापरला पाहिजे. ऑलिम्पिक मध्ये आधीच भारताची परिस्थिती फार वाईट आहे. पाकिस्तानच्याही मागे, आपल्या यादी बघा गुगलवर जाऊन, पाकिस्तानच्याही मागे आपण आलोय. म्हणजे याचा अर्थ आपल्यावर फार अत्याचार होत आहे. आणि लोकसंख्या आपली सगळ्यात जास्त आहे. जपानची लोकसंख्या कमी आहे पण वर्ल्ड रँकिंग ऑलिम्पिकच्या यादीत ते 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या नंबरवर आहे. चायना, जपान, अमेरिका हे 3 देश फर्स्ट, सेकंड, थर्ड मध्येच असतात. आणि आपण का नाही? मग काही घेणं देणंच नाही, कुणालाच घेणं देत नाही. आपण फक्त क्रिकेटमध्येच पुढे असू, बाकी खेळांकडे, ऑलिम्पिक गेम्सकडे तुमचं दुर्लक्ष आहे. आणि क्रीडा खात्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव हे आहे की क्रीडा खात्याला आजपर्यंत कुठला क्रीडा अधिकारी हा खेळाडू म्हणून लागला, हे सगळ्यात मोठं दुर्दैव. त्यामुळं क्रीडा मंत्री असू द्या नाही तर खेळाडू असू द्या, हा क्रीडा खात्यात आला पाहिजे, यायला पाहिजे. असा भ्रष्टाचार इतका भयंकर या खात्यामध्ये होतोय. आणि यांचे GRS प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात
आमची 8वी मागणी हा 20 दिवसात प्रमाणपत्र पडताळणी होतात, जे 5% आरक्षण असतं त्याचं. तर या ठिकाणी हे ना 2-2, 1-1 वर्ष लावतात. जिथं 20 दिवसाचं काम आहे तिथं 2-2 वर्ष लावतात. GR मध्ये सांगितलं की 20 दिवसात झाला पाहिजे, तर ते 2-2, 1-1 वर्ष लावतात. अशा अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई केली पाहिजे. नंतर आमची शेवटची मागणी आहे की आमच्या तिथे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विभागीय क्रीडा संकुल आहे. आत्ताच शासनाने एक चांगला निर्णय घेतला होता की छत्रपती संभाजीनगर हे पहिले औरंगाबाद या नावाने ओळखलं जायचं. तर औरंगाबाद शहराहून संभाजीनगर असं नाव झालंय. मग या संभाजीनगर शहर जसं संभाजीराजांचं नाव दिलंय तसं आमची मागणी आहे की तिथे क्रीडा त्याचं विभागीय क्रीडा संकुल आहे. त्या विभागीय क्रीडा संकुलाला युवराज छत्रपती संभाजीराजे विभागीय क्रीडा संकुल नाव असं शासनाने त्या ठिकाणी द्यावं. आणि सगळ्यात मजेशीर बाब म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या बालगटाचे जे मुलं असतात, युथ, त्यांना शासनाकडे कसल्याच योजना नाही. ऑलिम्पिकचं मेडल घेऊन या, आम्ही तुम्हाला लाखो रुपये देऊ, करोडो रुपये देऊ. आपण ते ऑलिम्पिकचं मेडल आणण्यासाठी आधी तुम्हाला त्या झाडाला पाणी तर टाकावं लागेल. डायरेक्ट फळ खायची अपेक्षा नाही करू शकत ना. त्यामुळं ऑलिम्पिक यादीमध्ये जर आपल्याला देश आणायचा असेल तर सगळ्यात आधी धोरण बदलावं लागेल. आज बाल गटाच्या खेळाडूंना कसल्याही प्रकारचा फायदा आज या महाराष्ट्रात मिळत नाही. तुम्ही दुसऱ्या राज्यात बघा, ते आपले खेळाडू त्यांना हरवतात, आपल्याला 11,000 मिळतात, त्यांना किती मिळतात? 3 लाख रुपये मिळतात, 2 लाख रुपये मिळतात. आणि बाल गटाच्या खेळाडूला जर बाल छत्रपती संभाजीराजे पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाने जर दिला तर मी सांगतो येत्या काळात महाराष्ट्र हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्यात जास्त मेडल भारत देशाला देणारा राज्य हे महाराष्ट्र राज्य ठरेल असं मला 100% गॅरंटी आहे. फक्त हे जे अधिकाऱ्यांच्या खिशात पैसे जातात जे आमच्यासाठी वापरले पाहिजे, जे आता मी सांगितलं की पंच, खेळाडू, योजना या सगळ्यासाठी वापरलं पाहिजे, तर हे पैसे अधिकारी स्वतःच्या खिशात घालतात. ज्या गोष्टी गरजेच्याच नाहीये त्या गोष्टीला जास्त प्रेफरन्स देतात आणि मंत्रालयातले अधिकारी याच्यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट असतो. आज मी सुहास पाटील साहेबांचं सांगितलं तुम्हाला की त्यांच्यावर इतके सारे आरोप असताना तो अधिकारी आज दुसऱ्या कुठल्याही खात्यात असतं तर आज फार वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती. पण एवढं वाईट या ठिकाणी या क्रीडा क्षेत्रात होत आहे. मला म्हणजे काय, जो GR आहे शासनाचा त्यालाच तुम्ही मोजणार नाही आणि खेळाडूकडून 10 प्रशिक्षक रोख पारितोषिक दिलं. लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा माहिती अधिकाऱ्यातून समोर, लाखो रुपयाचा हे अधिकारी देतात. म्हणजे ज्याला हे पैसे मिळायचे त्याला देणार नाही, हे भ्रष्टाचार. या ऑलिम्पिक असोसिएशनची देखील इतकी वाईट परिस्थिती आहे की त्यांचं कुठेही क्रीडा संघटनावर कंट्रोल नाहीये, कुठल्याच क्रीडा संघटनावर त्यांचं कंट्रोल नाहीये. जो येतो संघटना राज्याची भ्रष्टाचार करते, यांना भरपूर सारं त्या ठिकाणी बळ हे भ्रष्टाचारी लोक देत असतात, अधिकारी लोक देत असतात. तर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने याच्यात व्यक्तीचा लक्ष घालून त्या ठिकाणी कारवाई करावी आणि अशा संघटनांवर तातडीनं कारवाई करून चौकशी करावी अशी मी मागणी या ठिकाणी करतो. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या खेळाडूंच्या हितासाठी आहे, भारताला ऑलिम्पिकचं स्वप्न दाखवणाऱ्या आहेत आणि आम्ही व्यक्तीच्या कुठली मागणी केलेली नाही. या कामी तुम्हाला स्थानिक आमदार किंवा खासदारांनी काय मदत केली का आतापर्यंत आम्हाला कुठल्याही आमदाराची सहकार्य झालेलं नाही. फक्त काही महिन्यापूर्वी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनात हे विषय घेतले होते. एक सोडून 3 ते 4 अधिवेशनात याची लक्षवेधी पण झालेली आहे, परंतु कारवाई होत नाही. ताईंनी आतापर्यंत 45 पेक्षा अधिक उच्च पद मिळवलेली आहे, तरी पण त्यांनी खंत व्यक्त केली की आज त्या बेरोजगार आहेत. अशा पद्धतीने महाराष्ट्रात अशा किती खेळाडू असतील आणि त्यांच्यासाठी आपल्याकडून काही होणार आहे का? सर, याच्या अगोदर संभाजीनगर येथे शिवछत्रपती पुरस्कार खेळाडूंनी
थेट नियुक्ती मिळावी, निमशासकीय सेवेमध्ये आम्हाला नोकऱ्या द्याव्यात याच्यासाठी उपोषणाला बसले होते. त्यासाठी काही ठिकाणी खेळाडूंना दिल्या गेल्या, पण ते अजूनही परमनंट बेसवर नाही आहे, टेम्पररी बेसवर त्यांना दिलेल्या गेलेल्या आहे. परंतु आमचा जो आजचा जो पॉईंट तुम्ही म्हणता याच्यामध्ये ऑलिम्पिकला मेडल्स न येण्यामागं पण अजून कारण आहे. जे ऑलिम्पिक मान्यता गेम नाहीत, ऑलिम्पिक एशियनला नाही, कॉमनवेल्थला नाही, अशा गेमला तुम्ही क्लास 2चे पद थेट नियुक्त्या दिल्या गेल्या आणि एकाच गेमचे 7-7, 8-8 प्लेयर यांनी दिले. मग हे काय घडलंय नक्की, त्याच्यावर नक्की चौकशी झाली पाहिजे आणि त्या खेळाडूंना त्वरित त्या पदावरून काढून टाकलं पाहिजे आणि जे आम्ही खरे खेळाडू आहोत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी आमची लढाई आहे. प्रकरणातून म्हणून आम्ही 23 तारखेला 1200+ खेळाडू आज आमचे या आझाद मैदानावर येणार आहेत आणि या आझाद मैदानावर येऊन पाऊस येऊ, ऊन येऊ, वारा येऊ आम्ही त्याची पर्वा करणार नाही. आम्ही आतापर्यंत आमच्या खेळाचे मैदान गाजवले, इथून पुढे आपलं आझाद मैदान गाजवण्याची पण आमची तयारी आणि मैदानाशी आमचं नातं हे पहिल्याच पासून राहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही काही मैदान सोडणार नाही. आमच्याकडे जवळपास 1200 खेळाडू आमचे या आझाद मैदानावर येत आहेत पूर्ण महाराष्ट्रभरातून. जे खेळाडू त्या ठिकाणी आम्ही अजून तुमच्या माध्यमातून आम्ही पालकांनाही आणि खेळाडूंनाही आवाहन करत की ही मागणी तुमच्याच लेकरांच्या भविष्याची आहे, ही मागणी ही महाराष्ट्राची आहे, ही देशाची आहे, ही देश सेवेचं काम आहे. त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की जवळपास 1200 ते 1300 खेळाडू आमचे येण्याचे आझाद मैदानावर अपेक्षा आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.